पंच सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. खंबीराव सावंत यांनी चिठ्ठी उडवून घ्यायची आहे अशी त्यांना नम्रतेची विनंती. दोन्ही संघांनी 12वा खेळाडू आपल्या इथं समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. सामना सुरू करा. बॅटर फलंदाज नाव हॅलो आपला 12वा फलंदाजाचं खेळाडू नाव पटकन समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे अशी दोन्ही संघांना नम्रतेची विनंती. विनंती ही एकदम दोन्ही संघांचा 12वा खेळाडू गोलंदाजाचं नाव या ठिकाणी गोलंदाज अमृत बघूया फलंदाजाला अमृत पाचतोय की विष. पहिला चेंडू विरकावून दिलाय आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमा रेषा पार. उत्कृष्ट असा सिक्सर. थर्ड अंपायर मच्छिंद्र आमचे आबा यांनी दाखवलेला सिक्सर पाहिला. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय अमृत यांच्या गोलंदाजीवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर या ठिकाणी. 3 षटकांचा हा सामना. अमृत यांचा पुढचा चेंडू सामना करतील सागर. सागर यांचा कडका आणि पाहूया काय जातोय तो आणि हा दुसरा सिक्सर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस पडण्यासाठी इथे उपस्थित राहायचे आहे. अरे माफी चाहता हूं चिट्ठी डालने के लिए आप दोनों ऊपर आ जाए. पुढील चेंडू अमृत यांचा आणि हा सलगचा तिसरा षटकार येतोय. उत्कृष्ट अशी बॅटिंग सागर यांच्याद्वारे सलग तिसरा षटकार. नावाजलेले खेळाडू सागर. ऑफसाइड लेग साइड ऑन साइड तिन्ही साइडला षटकार. तसे म्हणलं तर लेग साइडलाच मारले तिने 2 आणि एक स्टेटच्या बाजूला म्हणजे ऑफ साइडच्या दिशेला. सागर यांचा 5वा चेंडू असेल आणि हा अंपायरचा डिसिजन वाईड डिसिजन. एक अतिरिक्त धाव. गोलंदाजाची दशा आणि दिशा या ठिकाणी खराब करतोय तो फलंदाज सागर. आणि हा रिवर्सचा फटका जातोय सीमा रेषा पार आणि पंचांचे दोन्ही हात गगनाकडे आणि येतोय खणखणीत षटकार. क्या बात है. 45 नंबर जर्सी नंबर असलेला हा खेळाडू सागर साळुंके यांनी रिव्हर्स पण मारलेला हा सिक्सर. उत्कृष्ट असे बॅट्समन. वाह बॅटिंग लाईन. रुद्र सामना करतील सागर आणि षटक समाप्त होतोय. डॉट बॉलने षटक संपून धावा 29 धावा. 1 ओव्हर 29 धावा. उत्कृष्ट अशी बॅटिंग सागर साळुंके यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. वाह करण जोशी 11 या संघामार्फत आपल्याला 6 बॉल 29 धावा यांचा उच्च डोंगर पाहायला मिळतोय. अजून
पंच या ठिकाणी आपली भूमिका या ठिकाणी धायटी गावचे सुपुत्र निभावताना कोणताही निर्णय चुकीचा होऊ नये आपल्याकडून, चेतन म्हणून त्याची दक्षता घेताना पंच चेतन याने 3 बॉल 3 सिक्स मारले तर त्यांना 1001 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे, याची त्यांनी काळजी घ्यावी. आणि तसेच रोहित दायटी गावचे सुपुत्र रोहित उत्कृष्ट गोलंदाज सामना करतील चेतन पवार. पाहूयात दुपारच्या सत्रामध्ये सुरू असलेला सामना धायटी विरुद्ध करंजोशी. पुढचा चेंडू रोहितचा सामना करील सागर साळुंके. रोहितचा उत्कृष्ट असा चेंडू पाहिलेला आहे मागच्या वेळी. पुढचा चेंडू रोहितचा सामना करील सागर. सागरनं हा डॉट बॉल. डॉट बॉल. पुढचा चेंडू रोहितचा सामना करेल सागर. सागरने ना हा ही डॉट बॉल. कुठेतरी फलंदाजाला थांबवण्यात यश मिळवतोय तो रोहित. पहिल्या षटकात मोठी फटक्यांची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आणि हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑनला. एकच धावेवर समाधान मानतोय तो सागर. चैतन आपण जर 3 बॉल 3 षटकार जर मारले तर आपल्याला 1001 रुपये शिवशंभो बोरगेवाडी देण्यात येत आहे. आणि हा कटचा प्रयत्न. एक धाव. शिवशंभो बोरगेवाडी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. त्यांना सन्मान चिन्ह देतील गणेश सावंत, गणेश हनुमंत सावंत. शिवशंभो बोरगेवाडी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू मात्र समजला नाही फलंदाजांना आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी मिळते आणि षटक समाप्त होत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 33. फक्त 4 धावा या ठिकाणी दिल्यात रोहित या गोलंदाजाने. खूप सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. सामना आहे सागर केंजळे. 22 रन्स. सागर केंजळे यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचाय. त्यांना पुरस्कार देतील तानाजी सावंत यांचे सुपुत्र निलेश सावंत. गोलंदाज ज्याचं नाव अजून कळलेलं नाही, शुभम यांचा चेंडू
शुभम यांचा पुढचा चेंडू सागर सामना करतील आणि हा सागराचा फटका एक धावीसाठी पूर्ण एक धाव पूर्ण आणि एकच धाव पूर्ण उत्कृष्ट असे गोलंदाज लास्टच्या ओव्हर मध्ये अशी गोलंदाजी करणे खूप कठीण असतं थर्ड अंपायर कृपया चेक साठी जायचंय चेकिंगला थ्रो गोलंदाजीवर ऑब्जेक्शन घेतलंय विभाग अंतर्गत शिवनेरी बॉयज जुगायवाडी भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 2024 पर्व दुसरे थ्रो गोलंदाजीवर थोडस ऑब्जेक्शन या ठिकाणी आणि ऑब्जेक्शनचा प्रभाव की काय आणि या ठिकाणी थर्ड अंपायर नो साठी नो चेक साठी ओके थर्ड अंपायर जरा पिचिंग आउटसाइड चा नो या ठिकाणी चेक करा प्लीज थर्ड अंपायर पिचिंग आउटसाइड शिवशंभो बोरगेवाडी सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे नाही नो नाही पिचिंग इनसाइड फक्त वाईड वाईड प्लस 4 पंजा या ठिकाणी फ्री फुकटच्या 5 धावा खराब चेंडू या ठिकाणी बघूया पुढचा चेंडू काय करतायत सुंदर असा टोलवलेला चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल होते का नाही पाहायचे आणि झेल 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 सुटलेली झेल खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी धायटी संघाकडून आणि रनआउटचा चान्स आणि धावबाद झालेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी सागर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल बघूया तुषार माननीय श्री दत्ताभाऊ पवार बोरगेवाडी यांचा या ठिकाणी शाल देऊन सत्कार होत आहे तरी त्यांनी हजर राहायचंय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही दत्ताभाऊ पवार सुंदर असं फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळतंय बघूया पुढचा चेंडू तिसरं षटक प्रगतीपथावर आणि सुंदर असा टोललेला चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल होतोय का नाही आणि अंबल झेल झालेला आहे एक अत्यंत उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक अक्षय पेंडारे एक नावाजलेले खेळाडू धायटी गावचे
सुंदर असा झेल त्यांच्या मार्फत घेण्यात आला. लांबून पळत जाऊन सुद्धा कॅच पकडला त्यांनी. आणि चेतन या ठिकाणी आउट होऊन ओव्हलेन मध्ये वापस. आशिष पुढचा बॅटर आशिष. यस हॅलो. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल जिथे मात्र पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल यावेळेस फ्लिक केला जातोय. जिथे मात्र सिंगल कन्वर्ट केली जाईल डबल मध्ये. या 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत बदल यावेळेस होताना पाहायला मिळेल. तर धावसंख्या शेवटच्या बॉल वरती 2 धावा. येस धन्यवाद. जिथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावरती 45 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 45 धावा महत्वपूर्ण लक्ष ठेवण्यात आलं. येणाऱ्या काळामध्ये षटक असतील 3 म्हणजेच 18 चेंडू आणि 45 धावा. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली बॅटिंग करणाऱ्या संघाची. आता मात्र गोलंदाजी करताना कशा पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आवश्यकता आहे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील हे येणारा काळ सांगून जाईल. येणारे 18 चेंडू येणारे 15-20 मिनिटे सांगून जातील. ही मॅच कोणत्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. श्री इव्हेंट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्यात येते. शिवनेरी बॉईज जुगाईवाडी आयोजित शिवनेरी चषक 2024 पर्व क्रमांक 2. 18 चेंडू 45 धावांची आवश्यकता असताना आता मात्र सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायची आहे. येणाऱ्या काळामध्ये स्वराज्य 11 जळव संघ तर दुसऱ्या बाजूला साखरवाडी. तर चला दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. तर चला सलामीची जोडी पाठवायची विनंती असेल. येस सलामीची जोडी पाठवा. शेवटचा कॉल असेल नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. येस टॉस करायचं विनंती असेल
तर पुढील होणारे मॅच स्वराज्य 11 जळव विरुद्ध साखरवाडी अशी मॅच असेल. तसेच जळव संघाचे कर्णधार आणि साखरवाडी संघाचे कर्णधार टॉस साठी या विनंती असेल. गोलंदाजीसाठी चेतन पाहायला मिळतोय. सलामीचा गोलंदाज आहे. पहिल्या क्रमांकाची गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळेल. सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळाय. पहिल्याच बॉल वरती चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूने मात्र वळण घेतले. त्यानंतर फेकी करेल. 2 धावा पूर्ण होत आहे. डायरेक्ट हिट देखील लागते. तोपर्यंत 2 धावांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. 2 धावा धावपलकरती लागताना पाहायला मिळत आहेत. स्वराज्य 11 जळव या संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस सरळ बॅटने खेळायला फटका. अशी चेंडू खाली येतोय. फेकी गेली जाईल. फुल टॉस मात्र चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सुरुवात मात्र दर्जेदार दोन्ही संघाचे राहिले. सिंगल डबल ने धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती 2 धावा, त्यानंतर आलेली 1 धाव. गोलंदाजाकडे प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळत नाही. यावेळेस पहा कॅच पकडली जाते. बॅकवर्ड पॉइंट सज्ज होता तिथे आणि तिथे मात्र होणार नाही कोणती चुकी. वेलकम डीजे. येस मॅचला सुरुवात पुन्हा एकदा होताना पाहायला मिळेल. विकेट क्रमांक पहिली पाडल्यानंतर यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळेस मात्र आशिष वरून जाताना पाहायला मिळेल चेंडू आणि यावेळेस पूर्णपणे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कला रचना याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हा फटका. कलात्मक रचनात्मक खेळ यावेळी होताना पाहायला मिळते. जिथे मात्र या चेंडूवरती येत आहेत 4 धावा. 1 बाउन्स चेंडू जाईल 4 धावांसाठी. धावसंख्या 7 या आकड्यावर. यावेळेस पहा मोठा स्ट्रोक खेळला जाईल. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. येता येत पुन्हा एकदा 4 धावा. जिथे मात्र धावसंख्या 11 या आकड्यावरती. येस यावेळेस मात्र धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल बाकी आहे. जिथे मात्र पहा शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील हॅट्रिक 4 येताना पाहायला मिळतील का की गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करेल. चेतनची जबाबदारी आहे या चेंडूवरती कमबॅक करणं महत्वाचं असेल. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. लेग स्टंपच्या वरून चेंडू निघून जातोय. जिथे मात्र हा निर्धाव चेंडू. आतापर्यंत पहिल्या षटकाचा शेवट होतोय. धावसंख्या क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल 11 या आकड्यावरती. येस धावसंख्या 11. येस चला
यावेळी चांगला स्ट्रोक खेळला जातो, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, वेगवान गतीने येतोय, फेकी करण्यासाठी सज्ज होईल, फेकी करेल तोपर्यंत पूर्ण होत आहेत या धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग कम्युनिकेशन आपल्याला चांगलं पाहायला मिळतंय. आणि यावेळेस मात्र दोन्ही फलंदाजांचं कौतुक करायला हवं. मोठा फटका येत नसेल तर सिंगल डबल्सने मात्र धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत, तो प्रयत्न यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. यावेळी देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, 1 बाउंड चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न होईल, 2 बाउंड चेंडू कलेक्ट केला जातोय, पुन्हा एकदा चुकी होते, बॅकअप साठी अनुप आहे, तोपर्यंत पूर्ण होत आहे 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळते, मागील 2 चेंडूवरती 4 धावा, दुहेरी धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. विकास हा गोलंदाज मात्र महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये, कारण की किती 45 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. यावेळी शॉर्ट ऑन पूल केला जातोय आणि पूल सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. वेलकम डीजे. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस प्ले केला जातोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, जर्सी नंबर 12 फेकी करेपर्यंत एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न केला जाईल की थांबवलं जाईल. यावेळेस मात्र अर्ध्या क्रीज मध्ये फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडचा जातोय, पुन्हा एकदा त्याला परत पाठवलं जाईल. आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर एका धावेने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळते. सिंगलने मात्र धावसंख्या 22 या आकड्यावरती 4 चेंडूंचा खेळ झालाय. यावेळेस पहा क्लासिकल ड्राईव्ह, पूर्णपणे अद्भुत, अफुल्लातून अविश्वसनीय अविस्मरणीय फटका. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर हा येतोय षटकार. या षटकाराने मॅच मध्ये येतोय ट्विस्ट. स्वप्नील स्ट्राइक एंड वरती आला आणि त्याने मात्र या मॅच मध्ये बेस्ट निर्माण केलाय. स्वप्नीलची बाट मात्र पहा, 2 चौकार वैयक्तिक, 1 षटकार आणि त्याच्या माध्यमातून वैयक्तिक पाहायला गेलं तर 14 धावांची खेळी. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती लागते 28 आणि येणारा काळ 7 चेंडूंमध्ये बनवायचे धावा 17. 7 चेंडू 17 धावांची खेळी होताना पाहायला मिळेल का? फलंदाज आहे बॅटिंग क्रीज वरती स्वप्नील, नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहित. हे महत्वाचे 2 खेळाडू. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक, यावेळेस देखील षटकार आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 11 धावा 6 चेंडू. आता मात्र काळ, वेळ, खेळ बदलताना पाहायला मिळतोय. वेळेनुसार खेळ आणि खेळानुसार वेळ, वेळ बदलला की खेळ आणि खेळ बदलला की वेळ बदलताना पाहायला मिळतो. आणि आता मात्र खरंच वेळ बदललाय, कारण की विकास या गोलंदाजाने तब्बल 3 षटकार खाल्लेत आणि 23 धावा आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केलेत, जिथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. आणि येणाऱ्या काळामध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 45 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. तोपर्यंत 2 षटकांचा शेवट होतोय. धावसंख्या 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज, शेवटचं षटक, शॉर्ट ऑन पूल, पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. षटकार येतोय. आता मात्र 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता.
चेंडूला सोडून दिला जातोय 5 चेंडू 5ची आवश्यकता असताना यावेळेस व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. त्यानंतर 4 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 4 धावा. पहिल्याच बॉल वरती शॉर्टम पूल केला गेला आणि त्यानंतर पाहायला गेलं तर यावेळेस मात्र मॅच फिनिश होते. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती मॅच फिनिश. जिथे 4 धावांची आवश्यकता होती तिथे मात्र 6 धावा येत आहेत. यावेळेस मात्र विजेता होताना पाहायला मिळतोय बॅटिंग करणारा संघ